जयश्री ब्लॉगिंग चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझा जयश्री आणि घे भरारी चॅनल बरबाद कसा झाला. 2-2.5 वर्षाची मेहनत माझी पूर्ण पाण्यामध्ये गेली. तर ह्याचं कारण आहे आपल्याला जे व्हॉट्सअपवर व्हिडिओ येतात आणि कोण बोललं तर टाक करून तर बिलकुल टाकू नका, कुणाचंही ऐकू नका. आपलं जे स्वतःचं जे काही कंटेंट असेल ना ते तुम्ही स्वतःच टाकत राहा. आणि म्युझिक तर तुम्ही कुणाचीच घेऊ नका, कारण की त्यालाही कॉपीराईट लागली जाते. म्युझिक तुम्ही नाही घेणार तितकं चांगलंच आहे. जर घ्यायचे असेल तर नो कॉपीराईटवालेच म्युझिक घ्या. तर जसं माझा चॅनल बरबाद झाला आहे तसा कुणाचाही चॅनल बरबाद नाही व्हावा या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर पाहू शकताय तुम्ही, मी 1200 व्हिडिओ टाकले होते माझ्या चॅनेलवर. त्यापैकी माझे 200 व्हिडिओ तर गेलेले आहेत. कसं तर मी सारखं बाहेरचा आवाज घ्यायची आणि ते आवाज म्यूट केले जात होते आणि मला 1 महिन्याचा टाईम दिला जात होता. नंतर ते व्हिडिओ डिलीट व्हायचे. त्यामुळं काय झालं, माझं यूज कमी होत गेले आणि वॉच टाईम पण मला चांगला भेटला नाही. तर मला असंच सांगितलं कोणीतरी की तू आता दुसरं नवीन चॅनल चालू कर, कारण की ह्या चॅनलचा काहीच फायदा नाही आहे. ह्याच्यावर भरपूर चुका झालेल्या आहेत. तर दुसरा चॅनल चालू करून चांगलं तू कंटेंट देऊ शकते. कारण की मी मांजरांना मी माझा आवाज द्यायची आणि कॉमेडी व्हिडिओ मी बनवायची. तर मी नंतर दुसरा चॅनल चालू केला आणि त्या चॅनलद्वारे मी माझा नवीन चॅनल पळवण्याचा प्रयत्न करते. माझ्या स्वतःच्याच आवाजात मी व्हिडिओ बनवून थोडाफार घेतला आहे, जास्त मी आवाज घेतला नाही आहे बाहेरचा, कारण की भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हे मी दाखवते ते माझा जुन्या चॅनलचंच दाखवत आहे, जयश्री आणि घे भरारीचं. म्हणजे इतकी मेहनत करूनसुद्धा त्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटत नसेल तर त्यावेळी आपल्याला काय आपल्यावर गुजरते ते फक्त आपल्यालाच माहिती. त्याचं दुःख काय असतं ते फक्त आपल्याला माहिती, कारण की आपण भरपूर वेळ त्याला दिलेला असतो आणि तर त्याचं काहीच आपल्याला भेटत नसेल तर खूप. आणि हा चॅनल सोडणंही माझ्यासाठी खूप अवघड होतं. काही होत नव्हतं ह्या चॅनलला, तरी पण मी हा चॅनल सोडत नव्हती, कारण याचे सबस्क्रायबर भरपूर झाले होते. 19,980 असे सबस्क्रायबर होते. त्यामुळे मला सोडू वाटत नव्हतं. पण तुम्हाला मी खरं सांगते, सबस्क्रायबर कितीही असले तर त्याच्याशी काही मतलब नसतो. तुमचे व्ह्यूज आणि वॉच टाईम असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आता ह्याच्यावर काहीच होणार नाही आहे, आपली मेहनत पाण्यातच जाणार आहे, म्हणून मी आता नवीन चॅनलवर काम करायचं सुरुवात केली. मलाही तुम्हाला माहिती मी ह्यासाठी देते आहे की जर खरंच तुम्ही चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचेच कंटेंट वापरा. कुणाचं व्हिडिओ घेऊ नका, कुणाचा आवाज घेऊ नका. जास्त तुम्ही आवाज घेऊ नका. गाणे घेतलं तर त्याला काय नसतं, पण आवाज घेतला की खूपच प्रॉब्लेम होतात. तुमच्या आवाजात तुमचे व्हिडिओ तुम्ही बनवाल तितकं चांगले. तर मी माझ्या हे 5-6 वर्षाच्या अनुभवानुसार मी बोलते, कारण मी 5-6 वर्षापासून या यूट्यूबला आहेत. हे पाहू शकताय माझे हे चॅनलचे ते लाईनी दिसतात बघा, वाकडे तिकडे ते प्रॉब्लेम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं असे लाईनी येत होते. मी बघत होते आणि बघा, आणि बाण आपला कधी बेन असं वर पाहिजे, पण माझा बाण खालीच होता. याचा मतलब हा होता की ते तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमचा काही फायदा नाही. तुमचे सबस्क्रायबर कमी होणार, तुमचे व्ह्यूज कमी होणार आणि वॉच टाईम किती लाईव्ह मी घेऊन वैतागली होती. 2-2 घंटे मी लाईव्ह घ्यायची, पण त्याचाही काही फायदा नव्हता. 1-2 असं वॉच टाईम वाढायचा आणि बघा हे लाईनी अशा तुटक राहिल्या की खूप प्रॉब्लेम होतो. मी माझा पूर्ण तुम्हाला चॅनल ह्यासाठी दाखवते की तुमच्यामध्ये जर अशा चुका झाल्या असेल तर तुम्ही वेळेतच सावध व्हा. चॅनल मोनोटाईजला जाण्या अगोदर हे सगळं तुम्ही बघून घ्या. तुमचं डिप्रेशन व्यवस्थित लिहा. त्याच्यात तुम्ही काय चॅनलवर दाखवणार आहे ते व्यवस्थित लिहा. आणि मिक्स कंटेंट बिलकुल घेऊ नका. मिक्स कंटेंटमुळे बी खूप प्रॉब्लेम होतो, कारण की प्रत्येकाला वेगळी कॅटेगरी टाकणं आपल्यासाठी शक्य नसतं. तर म्हणून मी चॅनलचं नाव माझ्या जयश्री ब्लॉगिंग ठेवलेलं आहे. ह्याचं कारण हे की मी एक कॅटेगरीवरच काम करणार आहे. पीपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी मी वापरत आहे. जर कॅटेगरीवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. हे पाहू शकताय तुम्ही,
जर का $100 झाले तर समजा $100 झाले तरी कोणी पाठवले तरी त्याचा काहीच फायदा नव्हता. कारण की वॉच टाईम जोपर्यंत तुमचा 4000 होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते पैसे मिळणार नाही. तर मग आपण मेहनत करून फायदा काय त्याच्यावर. म्हणून मी हे सोडण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे काम करत आहे. आणि आपली सेटिंग वगैरे ते पण व्यवस्थित पाहिजे यूट्यूब स्टुडिओमध्ये. म्हणून मी तुम्हाला माझी सेटिंग दाखवत आहे. आणि मी फीडबॅक पण खूप द्यायची यूट्यूब स्टुडिओला. पण तिथं मला सांगायचे की असं तुमचं तर कंटेंट तुम्ही घेतलेलं आहे, असं आहे. तर खूप म्हणजे आणि मी हे पण यूट्यूब पण हे प्रायव्हेसी काय होतं त्याला, यूट्यूब आपले ते पॉलिसी असते प्रायव्हेसी पॉलिसी, ती पण पूर्ण वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका कळतील. काय असेल तुम्ही चुकीचं घेतलं असेल शांतीने वाचा. जसं की आपण शाळेत जातो आणि आपल्याला अभ्यास करावा लागतो तेव्हा आपण त्या परीक्षेत पास होतो, तसंच हा यूट्यूब पण आहे. तुम्ही पहिला अभ्यास करा यूट्यूबचा चांगला आणि व्यवस्थित वाचून घ्या सगळं त्यांचे काय पॉलिसी असते. आणि हे 2 ऑप्शन दिसतात आहे तुम्हाला, ते 2 ऑप्शन ओपन करा. कधी कधी ते ऑप्शन बी बंद असतात काहींचे, कारण की काहींना माहितीच नसतं करायचं काय आणि त्याच्यामुळं खूप म्हणजे नुकसानाचा सामना करावा लागतो. ते पण तुम्ही चालू ठेवा ऑप्शन. आणि पाहू शकता हे तुम्ही माझा बाण खाली असल्यामुळे माझं सगळे सबस्क्रायबर कमी झाले. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही सांगा कमेंटमध्ये. यूट्यूबच्या संदर्भात अजून माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.